आमच्या अगोदर लाडक्या बहिणीला पैसे काँग्रेसनं दिले नाही, हरियाणामध्ये दिले नाही, कर्नाटकामध्ये दिले नाही. ही पद्धत कोणा सुरू केली? लाडकी बहीण आम्ही सुरू केली का? ही योजना सुरू कोणा केली त्यांच्यावर ऑब्जेक्शन घ्या ना. आणि आम्ही जेव्हा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला 1500 रुपये देऊ असं म्हणलं, तेव्हा काँग्रेसनं त्यांच्या ज्या नावात आम्ही 3000 रुपये देऊ असं म्हणलो. राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना निवडणुकीनंतर हे दोन्ही पक्ष संपणार. आमची भाजपची आणि MIMची युती होऊ शकत नाही. काही फरक पडणार नाही. बंधू एकत्र आले याच्या पलीकडे काही होणार नाही. मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर 100% होणार. लोकसत्तेच्या लोकसंवाद कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रामधल्या एकूणच महापालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सगळीकडे सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षामधलं इन्कमिंग आहे ते इन्कमिंग बघितल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये काही फरक राहिलाय की नाही असा प्रश्न पडलाय सगळ्यांच्या मनामध्ये. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे हे इतकं करायला पाहिजे, कसं घ्यायला पाहिजेत माणसं? तुमच्याही काळात येतच होती, पण आता असा लोंढाच्या लोंढा तुमच्याकडे दिसतोय, काय म्हणतात? खरं तर एक राजकीय परिस्थिती आणि राजकारणात असणाऱ्या माणसांच्या मतामध्ये आता बदल झाला. एक काळ होता की विरोधी पक्षात आम्ही 32 वर्ष मी स्वतः काम केलं आणि विरोधी पक्षात राहून सरकारशी संघर्ष केला. सत्तेचा मोह आम्हाला कधीही नव्हता. परंतु आता राजकीय परिस्थिती बदलली आणि विरोधी पक्षामध्ये नेतृत्व करण्याची जी क्षमतावाज नेते होते ते नेते आता राहिले नाही. पिढी बदलली. आता एक जनरेशन होतं ते चेंज झालं, त्याच्यावर दुसरं आलं, त्याच्यानंतर आता तिसरं आलं. तर पहिल्या जनरेशनमध्ये जे काही मातबर नेते काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये होते आणि एखादी निवडणूक हरली तरी दमदारपणानं कार्यकर्त्याला ते ताकद देत होते, उभारी देत होते. त्यावेळेस कार्यकर्त्यांमध्ये त्या पक्षात राहण्याची एक क्षमता होती. आता या आमच्यामध्ये येणाऱ्या जी काही इन्कमिंग तुम्ही म्हणता त्या कार्यकर्त्याला दूर दूरपर्यंत असं वाटतं की या पक्षात राहिल्याच्या नंतर जे काही नेतृत्व आहे आपल्याला ते भविष्यामध्ये काहीतरी चमत्कार करील, सत्ता आणीन किंवा आपल्या पाठीमागे उभं राहील असं त्यांना वाटत नसल्यामुळं आहे त्या परिस्थितीमध्ये दिसेल त्या ठिकाणी आता कार्यकर्ते जायला लागले. एक गोष्ट खरी आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये येणाऱ्यांचा ओढा जादा आहे. त्याचं कारण असं आहे की गेले 2014ला या देशामध्ये नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात सरकार आलं, देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात सरकार आलं आणि जो काही कामाचा विकासाचा झपाटा या राज्यात आणि देशात आला त्या लोकांना त्याची जाणीव झाली. आणि म्हणून आता तिकडं राहून तरी काय, भाजपचं जे काही नेतृत्व आहे ते सक्षम नेतृत्व आहे, विकासात्मक नेतृत्व आहे. त्यामागे गेलं तर चालतं म्हणून लोक आमच्यात यायला लागले जातात. त्यामुळं आमच्या पक्षामध्ये इन्कमिंग वाढलंय. आता नाही, इन्कमिंग वाढलं पण मग ते काँग्रेस युक्त झालं ना भारतीय जनता पक्ष. असं नाही. हे बघा, आमची जम्मू काश्मीरमध्ये PDF युती झाली म्हणून काही भाजप जम्मू PDF नाही झाला. भाजपचे विचारधारा तीच आहे. आम्ही एखाद्या पक्षाशी जर तडजोड केली तर आमचे मुद्दे आम्ही सोडले नाहीत. आम्ही NDA मध्ये सामील झालो. त्या टायमाला एक समान कार्यक्रम आम्ही तयार केला. काही मुद्दे बाजूला ठेवावे लागले काही दिवसासाठी आम्हाला आणि त्यांच्यामध्ये एक यावं लागलं. जसं राम मंदिराचा मुद्दा, 370चा कलम मुद्दा आम्हाला काही दिवस बाजूला ठेवावा लागला आणि त्यानंतर आम्ही त्यांच्याशी युती केली. काही दिवसांना या देशातल्या जनतेने आम्हाला पूर्ण बहुमताचा कौल दिला. पण आमचे जे मुद्दे होते ते आम्ही पुढे रेटले आणि ते पूर्ण करून घेतले. राम मंदिर झालं, 370 कलम बी आठवलं. पण आमचं काही आमच्या आयडिओलॉजीमध्ये काही बदल आम्ही केला नाही. मला असं वाटतं की जरी नवीन लोक येत असले तरी आमच्यामध्ये काही फरक पडणार नाही. आमचे जे काही विचारधारा आहे त्या विचारधारेपासून भाजप जराही ढळला नाही. म्हणजे नाही, आता उदाहरणार्थ जालन्यापासूनच घेतलं की बहुतांश जालना शहरातली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या किंवा तिथून आलेल्या माणसांचा पण बऱ्यापैकी
30-32 तर तिथून आलेलीच आहेत. तर कसं बघायचं आता, त्या लोकांनी कसं बघायचं त्याच्याकडे? असं आहे, मुळामध्ये भारतीय जनता पक्ष 5 वेळेस माझ्या काळात लोकसभा जिंकला, 2 वेळेस पुंडलिकराव जिंकले, 7 वेळेस, 2 वेळेस उत्तमसिंग पवार जिंकले, 9 वेळेस. जालन्याचा कौल तसा भाजपच्याच बाजूने आहे. कधी कधी मताचं विभाजन नीट होत नाही, त्यावेळेस एखाद्या वेळेस आम्हाला हारही पत्करावं लागते. पण जालन्यामध्ये जे नवीन नगरसेवक आले, त्या नगरसेवकाला काही आम्ही असं वेगळं प्रकारचं आश्वासन दिलं असं नाही. आमचा जो अजेंडा आहे जालन्याच्या विकासाचा, तो विकासाचा अजेंडा त्यांनी मान्य केला, आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि ते आमच्यात आले. म्हणून काही ते काँग्रेसच्या काळामध्ये जे काही नगरपालिकेत चालत होतं किंवा महापालिकेत चालत होतं ते आता मुळीच चालणार नाही. जालना शहरातली जनता ही विकासावर मतदान देणारी जनता आहे. पण आता तुम्ही आजचाच एक परळी बरोबरचा एक इन्सिडेंट आहे, MIM बरोबरची पण दिसत आहे. कालचा अकोट मधला पण MIM, परळी नाही, MIM अकोट. अकोट मध्ये पण नाही, परळीमध्ये सुद्धा आता एक MIMचा साथीदार घेऊन राष्ट्रवादी बरोबरची होती आहे. शेवटी भाजप राष्ट्रवादी तिथे एकूण निवडणूक लढवत. आमचा पण MIM बरोबरची एकूण भूमिका काय असावी असं आमची तुम्हाला? स्पष्ट भूमिका आहे. आमची भाजपची आणि MIMची युती होऊ शकत नाही. सत्ता नाही मिळाली तरी चालन, आम्ही MIM बरोबर जाऊ शकत नाही. आम्ही हिंदुत्ववादी विचाराचे आहोत. परंतु एखाद्या ठिकाणी जर अशा प्रकारचं एखाद्या स्थानिक कार्यकर्त्यानं जर पक्षाला न विचारता निर्णय घेतला असेल तर पक्ष त्याचं समर्थन करत नाही, भाजपचा कोणी नेता त्याचं समर्थन करत नाही. जे काही अकोटला घडलं तिथले जे स्थानिक आमदार आहेत, जे स्थानिक कार्यकर्ते आहेत, त्यांना तुमच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये शिस्तभंगाची, अशा प्रकारची नोटीस सुद्धा भाजपनं दिली. त्यांनी भाजपच्या नेतृत्वाला विचारलं आणि मग युती केली तर त्याला पक्षाचा निर्णय म्हणता येईल. एखादा स्थानिक कार्यकर्ता स्वतःच राजकीय गणित जमून आणण्यासाठी जर अशा प्रकारचा निर्णय करत असेल तर त्याला भाजप सहमती देणार. परळीमध्ये पण असं होईल की राष्ट्रवादी तिथे युतीच आहे राष्ट्रवादी आणि भाजपची, पण आता सत्तेमध्ये सहभागी होईल का नाही तिथल्या कोण? भाजप. हे बघा, मेजॉरिटी जर आमची असेल, मेजॉरिटी नाही नाही, तुमची. हे बघा, एखादा माणूस आम्हाला सत्तेत येण्यासाठी जर मदत करीत असेल आणि तो जर कधी MIMचा असेल तर आम्ही त्याला मदत घेणार नाही. त्याची आम्हाला मदतीची गरज नाही. तो त्याचा निर्णय करेल वेगळा, पण आम्ही आमचं तिथलं जे नेतृत्व आहे, पंकजाताई मुंडे, आमचे बाकीचे कार्यकर्ते, ते सक्षम आहे. पक्षाचे ध्येय धोरणं त्यांना माहिती आहे आणि मला असं वाटतं की असं काही होणार नाही. तिथं जो काही पक्षाचं धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे त्या ठिकाणी होईल. दीनदयाळ उपाध्याय किंवा श्यामाप्रसाद मुखर्जी यांची वैचारिकता असलेला पक्ष आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घ्यावा लागला. अजित पवार तुमच्याबरोबर आले. आता समजा उद्या शरद पवार पण असं म्हणाले की त्यांच्या विलिनीकरणात ते येत असतील तर काय भूमिका असेल? शरद पवार जर का त्यांच्यामध्ये विलीन झाले तर तो त्या पक्षाचा विषय आहे. आज तारखेला अजित पवार हे NDA मध्ये आहे. एखाद्या पक्षात दुसरा पक्ष येऊन जर विलीन होत असेल तो त्या पक्षाचा विषय आहे आणि ऑलरेडी त्या NDA मध्ये आहेच आहे. आणि तसा विचार करत असेल तर दोन्ही पक्ष एकच आहे. आपसातल्या त्यांच्या वादामुळे ते 2 पक्ष एक झालेत आणि ते 2 झालेले पक्ष जर एकत्र येत असतील आणि ते जर त्या अजितदादामध्ये जात असतील तर अजितदादा ऑलरेडी NDA मध्ये आहेच रे. शरद पवार आमच्यात येण्याचा प्रश्नच काय राहिला? शरद पवार आमच्यात नाही येणार, शरद पवार दादाच जातील आणि दादा ऑलरेडी आमच्यामध्ये, अशा प्रकारचं गणित येते. पण शरद पवार आले त्यांच्यामध्ये तर स्वागत असेल. नाही, स्वागत काय, तो पक्ष ऑलरेडी आहेच आमच्यात. शरद पवार आमच्यात यायचा काही प्रश्नच नाही राहिला. शरद पवार त्यांच्यात जातील आणि ते ऑलरेडी आमच्यात आहेत. त्याच्यामुळं स्वागत आम्ही करण्यापेक्षा दादा अगोदर त्यांचं स्वागत करतील आणि तो पक्ष आमच्या NDA मध्ये आहेच ऑलरेडी. नवीन काही घडणारच नाही आमच्यासाठी ते. पण एकूणच फक्त MIM चालत नाही, बाकी अन्य चालतील असं नाहीये. MIM आम्हाला चालत नाही म्हणजे त्यांचं आणि आमचं राजकीय गणित जमू शकत नाही. आमचं आणि काँग्रेसचे राजकीय गणित जमू शकत नाही. असे काही पक्ष आहेत की कधी ना कधी कोणी ना कोणी कोणासंग आलेलाच आहे. शरद पवार नावी 1985 एकत्र लढलो, मायावती नावी आम्ही एकत्र लढलो, जयललिता नावी एकत्र लढलो, करुणानिधी नावी एकत्र लढलो. आम्ही एकत्र लढलो नाही असं नाही, पण आम्ही जेव्हा सत्ता पाहिजे तेव्हा त्यांनी आमच्याशी हातमिळवणी केली, सत्ता उपभोगली आणि जेव्हा त्यांना सत्ता मिळत नाही
तेव्हा मग ते सेक्युलर होऊन बसले. हे सगळे आमच्या ताटात एकदा एकदा जेवून जायलेत. त्यांची सगळ्यांची तोंड खरकट आहेत. वाढायला आम्हीच होतो. त्यामुळे असं समजण्याचं काही कारण नाही की ते आमच्या देश येऊ शकत नाही. पण ज्यांच्याशी आमची विचारधारा मिळती जुळती रे त्यांच्यासोबत आम्ही जाऊ शकत, मग तो कोणी असो. मग मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी तशी काही विचारसरणी बदललेली नव्हती, पण अरे उद्धव ठाकरे विचारसरणी बदलली नाही. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा विरोध केला, ज्या दोन्ही या पक्षांनी बाळासाहेबांचा विरोध केला, त्यांच्याशी असंघाशी संगत केली आणि अनैसर्गिक युती करून ते त्यांच्या संग गेलेच कधी, बदलले कसे नाही, ते गेलेच तिकडं. त्यांनी विचारधारा जी आहे त्यांची ती सोडून काँग्रेस सोबत जाऊ शकतात. ते काही काँग्रेस आणि शिवसेना एका विचारधारेचे पक्ष नाही आहेत. मग अजित पवारांबरोबरची जी काही हे आहे ते असंघाशी संघ नाही असं वाटतं. हे असं आहे, अजित पवार संघ, शरद पवार संघ आमची युती नव्हती, होती. मी लढलो. शरद पवार माझ्या प्रचाराला 1985ला मध्ये आम्ही एकत्र लढलोच ना. असं नाही की आम्ही काही शरद पवारच्या किंवा आम्ही शरद पवार बरोबर नाही, आम्ही राष्ट्रवादी बरोबर आहे. आता राष्ट्रवादीचे दोन तुकडे, पण आम्ही मूळ राष्ट्रवादी बरोबर आहे. जे घड्याळ चिन्ह आहे त्याच्याबरोबर आहे आम्ही. आता काल मुख्यमंत्री इथे होते आणि ते असं म्हणाले की इथला जो महापालिकेचा कारभार आहे तर त्याच्यात पारदर्शकतेचा आरोप आहे. खरं तर काल्पनिक प्रश्न होता त्यांच्यासाठी की तुम्ही महापौर झाला तर काय कराल. तर ते म्हणाले की या महापालिकेमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या स्पेसिफिकली की इथं पारदर्शकतेचा अभाव आहे. नाही तर तुम्हाला इथले नेते माहित आहे, तिथलं राजकारण माहित आहे, तुम्ही इथल्या माणसांना त्या सोंगट्या बऱ्यापैकी तुम्ही हलवता, तर तुम्हाला असं वाटतं का की ही पारदर्शकतेचा अभाव आहे आणि तो दूर करायला पाहिजे. त्यांचा विषय या महापालिकेचा नव्हता. तुम्ही पण मुलाखत ऐकली, मी पण मुलाखत ऐकली. त्यांना प्रश्न विचार झाला की तुम्ही महापौर झाले तर काय. ते म्हणले मी महापौर होतो, मी नगरसेवक पण होतो, पण महापालिकेमध्ये पारदर्शकता असायला पाहिजे. छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेमध्ये पारदर्शकता असावी असं त्यांचं उत्तर नव्हतं. आणि त्यामुळे इथल्यांना कोणाला लागायचं कारणच नाही. ते हा जनरल प्रश्न होता. त्याने जनरल सांगितलं महापालिकेमध्ये पारदर्शकता असली पाहिजे, छत्रपती संभाजीनगर बद्दल नाही. पण एकूणच आता महापालिकेच्या निवडणुका ह्या नुरा कुस्ती सारख्या चालल्यात असं म्हणलं चाललंय की नाही बाबा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहेत, एक विरोधकाची स्पेस कापण्यासाठी म्हणून एक बाजूला ठेवले गेलेले आहे आणि म्हणजे दलित मुस्लिम वोट मिळणार नाही तर त्याच्याऐवजी अजित पवारांना बाजूला ठेवून त्यांना घ्यायला सांगा. सपकाळांना अजून काही दिवस काँग्रेसचा अभ्यास करायला वेळ लागेल. पण त्याच हर्षवर्धन सपकाळांनी एक विचार केला पाहिजे की लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस हे दोघेही बिहारमध्ये सत्तेमध्ये होते. बिहारमध्ये सत्तेत असताना विधानसभेच्या, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि महापालिकेच्या ज्या निवडणुका आहेत ते एकवेगळ्या निवडणुका लढलेच का नाही. ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. विधानसभा आणि लोकसभेपेक्षा ह्या निवडणुका वेगळ्या असतात. प्रत्येकाच्या पार्टीला आपले आपले कार्यकर्ते जिवंत ठेवायचे असतात आणि त्यामुळं वरच्या लेवलला तर आमची नियुती आहे, आम्ही एकत्र लढवू अशा प्रकारची स्पष्ट भूमिका सगळ्या पक्षांनी घेतलेली आहे आम्ही. परंतु अधिकार जिल्हा पातळीवर दिलेले आहेत आणि त्या जिल्ह्यात थोडाफार निर्णय वेगळा झाला. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही अक्कलकोट सारख्या निर्णयाला पाठिंबा दिला. आम्ही जिल्ह्याला अधिकार दिल्याच्या नंतर त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घेतल्या. काही ठिकाणी आता माझ्या भोकरदनला राष्ट्रवादींनी एकत्र लढलो, अजितदादांनी मी एकत्र लढलो. अजितदादा वेगळे लढले आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांनी आम्ही एकत्र लढलो. आता जालन्यामध्ये आम्ही वेगळे लढू राहिलो, काही ठिकाणी वेगळे लढू राहिले, काही ठिकाणी एकत्र लढू राहिले. भूमिका वेगळ्या आहे. सर भोकरदनच्या नगरपालिकेचा असं कसं काय तुमच्यासारखा नेता असताना. असं आहे, सामाजिक समीकरणाचाही भाग येतो. 76 वर्षात भोकरदन महानगरपालिका आम्ही जिंकू शकलो नाही. त्याचं कारण आहे त्या ठिकाणचं सामाजिक समीकरण त्या प्रकारचं आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त जागा म्हणजे 9 आम्ही जिंकल्या आणि 9 राष्ट्रवादीनं जिंकल्या. नगरपालिकेचा अध्यक्ष आमचा 600-700 मतांना हरला आणि त्या ठिकाणच्या जाती समीकरणाचा तो परिणाम आहे, नेतृत्वाचा परिणाम नाही येतो. नाही, भोकरदनबद्दल एक आक्षेपात आहे की अजितदादाचा उमेदवार तुम्हीच उभा केला होता मुस्लिम मताच्या विभाजनासाठी. पुढे काय झालं की तुम्ही
भोकरदनऐवजी महाराष्ट्रभर फिरत राहिला आणि त्या उमेदवाराचा प्रचार अपेक्षित तुम्ही करावा असा होतो, तो झाला नाही आणि त्याच्यामुळे त्याला मतं पडले नाही. आणि त्याला जर आणखी एक 4-5 मतं पडले असते तर तुमचाच कॅन्डिडेट आला असता. हे तुमच्या धावपळीत झालेलं दुर्लक्ष. नाही असं त्याचा निष्कर्ष काढा. असं नाहीये. आम्ही कशाला अजित दादाचे लोक उभे करावं? आम्हाला आमचे बाकी लोक उभे माझ्या करायचे नाही. आमचे लोक निवडून आणायचे. लोक दुसऱ्या पक्षाला मदत करायचं आमचं काय कारण आहे? आमचा पक्ष दुसऱ्याला मदत नाही नाही, करत. मदतीसाठी नाही, तुमचा मदत फायदा नाही करा. केला, आम्ही उभा नाही केला. आम्ही आमची माणसं उभी केले, आमचे कार्यकर्ते ताकदीनं लढले. पहिल्यांदा 9 लोक निवडून आले आमचे, त्यांच्या बरोबरीत लोक आमचे निवडून आले. आणि काँग्रेसची सत्ता होती, भुईसपाट झाली. काँग्रेस फक्त 2च निवडून आले. ज्या पक्षाची सत्ता नगरपालिकेत होती ती भुईसपाट झाली आणि आम्ही 9 पुढे गेलो. तुम्हाला असं वाटत नाही की अजितदादाच्या उमेदवाराला 200-400 मतं आणखी पडले असते? आता पडले असते तर, पडले नाही ना. तिथं तुम्ही कमी पडला असाच अनुभव आहे. असं त्यांच्या पक्षाचा प्रचार कसा आम्ही करणार? आम्ही कसं काय करणार त्यांना? आम्ही कसं सपोर्ट करणार त्यांना? आम्ही आमच्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला हे दोन्ही उमेदवार तुमचेच होते असं मानलं जातं. नाही. आता आलं का? तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही आम्हाला म्हणू शकता, पण सत्य परिस्थिती तुमच्या पुढे मांडली की असं नाही आहे ती स्थिती. समजा तुम्ही दिल्लीत होता, दिल्लीचं राजकारण तुम्ही खूप जवळून बघितलं. आम्हाला असं वाटलं की ते हा म्हणत होता दिल्लीत राहून. पण दुर्दैवानं तुमच्या त्या अर्थाने निवडणुकीमध्ये पराभव झाला. पुढचा सगळा दिल्लीला जाणं येणं कमी झालं. करमतंय का होत असं? असं आहे, मी 25 वर्ष दिल्लीमध्ये राहिलो. मी दिल्लीत गेल्यावर जे मुलं जन्माला आलेत ते तिथल्या महापालिकेमध्ये उमेदवार म्हणून उभे राहिले 25 वर्षात. आणि त्याच्यामुळं एवढा कार्यकाळ त्या ठिकाणी गेला. मी दिल्लीमध्ये रमलो होतो, प्रश्नच नव्हता. परंतु याचा अर्थ असा नाही की आता जर जनमताचा कौल याने आमचा पराभव झाला तर मला करमतं का, हा काय प्रश्न आहे? मुळामध्ये मी माणसात राहणार आहे. माझा पराभव झाल्यावर दुसऱ्या दिवशी मी बाहेर पडलो, मराठवाड्यात दौरा केला. मला स्वतःलाही जाणवत नाही माझा पराभव झाला. मला जनतेचा तोच प्रतिसाद आहे, मला अधिकाऱ्याचा तोच प्रतिसाद आहे, मला मंत्रिमंडळाचा तोच प्रतिसाद आहे. नाही कर मला काय झालं? उलट मला असं वाटतं की जे निवडून आले त्याला करमतं की नाही हे समजतंय मला वाटतंय त्यांनाच करमतं की नाही करून किंवा पुढचा असा. आता काल ते काय बोलले माहित तुम्हाला? त्यांना पत्रकारांना असं विचारलं, मी असं माझ्या प्रचार सभेमध्ये असं म्हणलं की बाबा मी पराभूत झालो ठीक आहे, पण मी 10 कामाची बोर्ड लावतो या जालना शहरात. हे काम मी केलं. मी ड्रायपोर्ट आणला, मी ICT कॉलेज आणलं, मी नॅशनल हायवे आणलं, मी मेडिकल कॉलेज आणलं. असे 10 बोर्ड मी लावू शकतो. 200 कोटी रुपयाचं रेल्वे स्टेशन जालन्याला, 300 कोटीचं रेल्वे स्टेशन आमच्या संभाजीनगरला, दुहेरीकरणाला 3000 कोटी रुपये, दोन्ही ठिकाणी पिटलाईन 100 कोटी रुपयाच्या, वंदे भारत आले. हे मी आपलं माझ्या भाषणात सांगणार नाही केलेलं. हा, मला नवीन आलेल्या माणसाला मी 2 बोर्ड लावा. पत्रकारांना विचारलं, दानवे साहेब असं म्हणले की मला 35 वर्ष होऊ द्या मग मी दानवे साहेब असं नाही. ते कमाल जाईल त्यांची. कल्पना तर करा या जालना जिल्ह्यासाठी काय पाहिजे म्हणून. त्यावर त्यांना करमत नाही, मला करमत आहे. बरं, ड्रायपोर्ट अद्याप सुरू झालंच नाही. असं आहे साहेब, आपण त्याचं उद्घाटन केलं होतं. 3 वेळेस त्याची जाहिरात निघाली. हँडलिंग करण्यासाठी जी काही एजन्सी यावं लागते, आता पुन्हा टेंडर निघालंय. आता टेंडर उघडतायत त्याचे, ड्रायपोर्ट चालू होईल ते आता. पण उद्घाटनाची घाई झाली होती. नाही, उद्घाटनाची घाई नाहीये. काही उद्घाटनं ऑनलाईन केलेत, ते एकत्रितरित्या केल्या उद्घाटनातलं ते एक उद्घाटन आहे. पण चालू होणार नाही अशी शंका घ्यायचं काय कारण आहे? एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर केलं, आतल्या डेव्हलपमेंट झाल्या, बाहेरून त्याला जोडलं रस्त्यांना, त्या ठिकाणचं रेल्वे स्टेशन डेव्हलप केलं, पण सगळं नीट आतलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिल्याशिवाय चालू कसं होईल ते? हँडलिंग, लोडिंग अनलोडिंगसाठी जी काही यंत्रणा लागेल त्या ठिकाणी त्याच्यासाठीच निघालेलं टेंडर आहे. ते आता टेंडर फायनल होईल. पण आतलं काही पूर्ण अपूर्ण राहतात का नाही, काही गोष्टी त्या पूर्ण झाल्या जातात जवळपास सगळ्या. पण तर हे मोठं झालं. आता बघा, छत्रपती संभाजीनगरला 10 दिवसाला पाणी येत आहे, जालन्याला पाण्याची ओरड आहेच आहे, लातूरला तर आपल्याला ट्रेननं पाणी द्यावं लागलं, लातूर सारख्या जिथं निवडणूक आहेत तिथं, नांदेडला 3 दिवसाला पाणी येत आहे. सत्ताधारी म्हणून आपल्याला पिण्याचं पाणी द्यायला सुद्धा आपण अपयशी ठरतो. असं नाही का वाटलं मागच्या 14 ते या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आता जो काही पाण्यासाठी पैसा दिला, मला असं वाटतं की एकाही सरकारनं मागच्या काळात पैसा दिलेला नाहीये. इथं 1800 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना आहे. मला असं वाटतं की 2700 कोटीची. हा, आता 2-3 महिन्यामध्ये ती पूर्ण होईल. जालन्याला 90 कोटी रुपये आम्ही आणले. पैठणहून पाण्याला फिल्टर प्लॅन जो असतो पिण्याचा तो छोटा होता,
तो आता आम्ही मोठा करतो. 90 कोटी रुपये आणलेत आम्ही जालन्याला. शिवाय घाणेवाडीचं निजाम काळातलं जे पाणी पुरवठा होते आमचा, तो सगळे पाईप सडले होते निजाम काळातले. आम्ही सारे पाईप बदलले, सारा फिल्टर प्लांट बदलला, साऱ्या मोटारी बदलल्या, नवीन करतो. मोदीजीने आता पैसा दिलाय सगळ्या ठिकाणी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकही गाव असं नाहीये की ज्या गावात पाणी पुरवठ्यासाठी आता पैसे दिले गेले नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, नगरपालिका आहे, ग्रामपंचायती, त्यांनी त्या त्या ठिकाणचं काम नीट करून घ्यायचंय. देशभर पाणी पुरवठ्यासाठी पैसे दिले आता. पण एकूणच निधीचा पाठ झाला. एक निवडणुकांमध्ये लागणारा जो पैसा आहे तो याच्यामध्ये खूप बदल झाले असेल. तुमची पहिली निवडणूक तुम्हाला आठवत असेल. आपण 85ला पहिल्यांदा विधानसभा लढलो, 15 वर्षांनी लोकसभा, 6 लोकसभा लढलो. काय म्हणजे कार्यकर्त्याची मानसिकता, कार्यकर्त्यांची किंवा पैसे- तुमचा अनुभव सांगा पहिल्यापासून. पैशाची गरज. नाही आता त्या काळात जी पहिली आम्ही निवडणूक लढलो 85ची आणि आता निवडणूक लढली, याच्यामध्ये फार मोठा बदल झाला. मी कल्पना करू शकत नाही, कोणी 60,000 रुपयात मी आमदार झालो, 250 रुपयात मी पंचायत समितीचा सभापती झालो. त्या काळामध्ये जो काही खर्च लागायचा तो कार्यकर्ते स्वतःच्या घरून भाकरी बांधून आणायचे आणि आम्ही एखाद्या विहिरीवर सोडून दुपारच्या किंवा न्याऱ्या करायचो. अशा प्रकारची स्थिती होती. आता सगळ्याच क्षेत्रामध्ये बदल झाले. मग राजकारणातही थोडाफार बदल झाला आहे. खर्च लागतोच आता यंत्रणेवर. आणि पहिल्यापेक्षा आता निवडणूक आयोगानं खर्चाला थोडी जास्त मान्यता दिलेली आहे. तरी पण काय त्या मान्यता दिल्यापेक्षा जास्त खर्च होतो असं नाही आहे. आत्ता जेवढे काही राजकीय पक्ष निवडणुका लढले त्यांचा जर खर्चाचा हिशोब त्यांनी निवडणूक आयोगाला दिला तो सगळ्यांनी मर्यादितच दिला आहे. तुमचा उगा चुकीचा आरोप आहे की त्याच्यापेक्षा आम्ही जास्त खर्च करतोय. जालना जळगाव मंजुरी मिळाली रेल्वे लाईनला. हा मूळ ही जी रेल्वे लाईन आहे पुढे जालना सोलापूरचा भाग आहे. नाही आता असं आहे की मी त्या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो आणि गेल्या अनेक वर्षाची मागणी होती की जालना खामगाव रेल्वे मार्ग व्हावा आणि जालना जळगाव रेल्वे मार्ग व्हावा. पण लोकांनी मला निवडून दिलं 5व्यांदा आणि मी रेल्वे मंत्री झालो. ज्या मागण्या होत्या, ज्यासाठी आम्ही आंदोलन केलं, मोर्चे काढले, उपोषण केले, जर त्या खात्याचा मंत्री झाल्यावर जर मी काही करणार नाही तर माझं लोक जे आहे मतदार ते माझ्यावर नाराज होतील या हिशोबानं मी स्टडी करायला सुरुवात केली. जालना खामगाव हा जो मार्ग आहे, जालना खामगाव हा जो रेल्वे मार्ग आहे तो रेल्वे मार्ग फक्त जालन्यातून 12 किलोमीटर जातो. एकच स्टेशन येत आहे न्हावा. तरी पण त्याही मार्गाला आम्ही सर्वेला पैसे उपलब्ध करून दिले आणि आता सर्वे प्रगतीपथावर आहे. जालना जळगाव ह्या मार्गाला जालना, बदनापूर, भोकरदन, शिल्लोड, सोयगाव 174 किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे आणि 7,106 कोटी रुपये त्याला मंजूर केले. आणि अजिंठ्याच्या घाट जे तो बोगदा करून अजिंठ्याच्या घाटातून ती रेल्वे जाणार आहे. मला असं वाटतं की भविष्यासाठी तिथं अजिंठा लेणीला जाणारे आहेत. पर्यटन, काल मुख्यमंत्र्याला तो प्रश्न विचारला, पर्यटनाच्या दृष्टीनं आवश्यक असलेला आहे. पुन्हा जालन्याला भविष्यामध्ये जंक्शन सुद्धा होऊ शकतं. त्यामुळं गरजेमुळं तो मार्ग केला. तो काही कोणा हा होऊ नये तो होऊ नये अशी काही त्याच्या पाठीमागची भावना नाही. तुम्ही प्रदेश अध्यक्ष असताना म्हणजे लाभार्थी बऱ्यापैकी वाढवत सगळ्या योजनांची लाभार्थी वाढायला, लाभार्थी मतदार करायचे अशी स्ट्रॅटेजी वाईज पुढे भारतीय जनता पक्ष केला आणि लाडकी बहीण आहे. तुम्ही ही प्रोसेस खूप जवळून बघितलेली होती. असंच आहे का लोकांनी पाठिंबा हळूहळू वाढवत? नाही, असं आहे कोणताही राजकीय पक्ष एखादी योजना जेव्हा आणतो आणि त्या योजनेचा लाभ जेव्हा एखाद्या लाभधारकाला मिळतो तेव्हा त्या आम्हाला अपेक्षित असतं की त्या लाभधारकाकडून आम्हाला आमच्या सरकारला किंवा त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीला समर्थन मिळालं पाहिजे. आणि म्हणून ज्या काही लाभाच्या योजना 2014 नंतर या देशामध्ये मोदीजीच्या सरकारनं दिल्या, त्याला प्रधानमंत्री आवास योजना म्हणून त्याला घर दिलं, गरीबाला 100 रुपयामध्ये गॅसचं कनेक्शन दिलं, 12,500 रुपये टॉयलेट बांधायला दिले, गरीब कुटुंबाला 5 लाख रुपये प्रधानमंत्री आयुष्यमान भारतच्या अंतर्गत ते देऊ लागलेत, महिलाला 1,500 रुपये महिन्याला देऊ लागले.
18,000 रुपये राज्य आणि केंद्र सरकार म्हणून शेतकऱ्याला देऊ लागलं. मग हे आमचे लाभार्थी आहे. मग आम्ही त्यांना लाभ दिला, त्यांना जर हात धरून आम्ही एकत्र केलं आणि मतं मागितले, त्याच्यामध्ये आमची काय चूक झाली? हे लाभार्थी आमचे मतदार होण्यासाठी त्यांना लाभ नाही झाला, एक सामान्य म्हणून लाभ दिला. पण जो कोणी आपल्याला लाभ देतो त्याच्याबद्दल तर सहानुभूती असणं साहजिकच आहे, म्हणून त्यांनी आम्हाला मतं दिलेत. पण असं म्हणजे लाडकी बहीण असेल किंवा अन्य सगळे पैसे वाटून निवडून येतात काय असं जे आमच्या आहे. अगोदर लाडक्या बहिणीला पैसे काँग्रेसनं दिले नाही, हरियाणामध्ये दिले नाही, कर्नाटकामध्ये दिले नाही. ही पद्धत कोणा सुरू केली? लाडकी बहीण आम्ही सुरू केली का? अहो, त्यांनी निवडणुकीत दिल्यानंतर बंद करून टाकले आणि आम्ही आता दिलेत. कालही मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, आम्ही आहे तोपर्यंत आम्ही तुमचे पैसे बंद होऊ देणार नाही. ही योजना सुरू कोणा केली त्यांच्यावर ऑब्जेक्शन घ्या ना. आणि आम्ही जेव्हा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला 1,500 रुपये देऊ असं म्हणलं, तेव्हा काँग्रेसनं त्यांच्या नावात आम्ही 3,000 रुपये देऊ असं म्हणलं होतं. तुम्ही आमच्यावर एकट्यावर आरोप करता, सुरुवात कोणा केली त्याच्यावर आरोप केला पाहिजे. आम्ही तर उलट अर्धेच पैसे देऊ राहिलो, 1,500 रुपये देऊ, 3,000 सांगत होते पैसे. पण लोक बळी नाही पडले त्यांना माहिती आहे की ते खोटं बोलतात. विश्वास आमच्यावर आहे. ते 3,000 म्हणे, आम्ही 1,500 म्हणलं. आम्हाला लोक निवडून दिले लोक आहे ना. विधानसभेच्या त्या दरम्यान जरांगे पाटलाचं जे काही आंदोलन महाराष्ट्रभर वातावरण तयार झालेलं होतं आणि विधानसभेचा निकाल जे आले भाजपच्या दृष्टीने, ते तुम्हाला कसे वाटतं? त्यामागचं काय? हे लोकसभेतला आणि लोकसभेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काय वातावरण होतं त्यामध्ये अपेक्षित असं यश आम्हाला मिळालं नाही. आणि ज्यांना कोणाला यश मिळालं, मग ते शरद पवार काँग्रेस असू द्या, उद्धव ठाकरे साहेबाची शिवसेना असू द्या, किंवा बाकी त्यांचे काही मित्रपक्ष असू द्या, त्यांना असं वाटतं आम्ही जगत जिंकलंय आणि भरवून गेले त्यांचे कार्यकर्ते. आणि तुम्ही जे आता आम्हाला म्हणताय ना की तुमच्याकडं पक्षांतराचा लोंढा चालला, त्यांच्याकडचे रुमाल संपले होते. चांगले चांगले माणसं आमच्यामध्ये असणारे सुद्धा त्यांच्याकडे देऊन गेले होते. पण ते त्या काळाला एवढे आत्मविश्वास वाढला त्यांचा आणि आम्ही सावध झालो. लोकसभेत पराभव झाल्याच्या नंतर आमच्या कार्यकर्त्याला वाईट वाटलं, मतदाराला वाईट वाटलं की आपलं कुठं ना कुठंतरी चुकलं. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांना 302 जागा निवडून आल्या होत्या आणि आता तो फटका महाराष्ट्रातून बसला, तो फटका थोडाफार आम्हाला उत्तर प्रदेशतून बसला, थोडाफार आम्हाला पश्चिम बंगालमधून बसला. आणि त्याचा परिणाम म्हणून लोकांच्या त्या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम म्हणून लोकांच्या मनावर परिणाम झाला. त्यांना सांगितलं, त्यांना असं वाटलं की नाही, ही चूक आपण दुरुस्त केली पाहिजे. आणि विधानसभेच्या निवडणुकीत ती चूक दुरुस्त झाली. लोक आमच्या पाठीमागे उभे राहिले आणि पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीला जनसमर्थन मिळालं आणि आमचे माणसं निवडून आले. वातावरण विरोधात होतं सगळं व्यवहार. तुम्ही आता पूर्वी उद्धव ठाकरेंशी भेटायचं, तुमच्याबरोबर विचार करतो, आता तुम्ही उद्धव ठाकरेंना कसं बघता या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि एकूणच त्यांचं राजकारण? हे बघा, परवाच त्यांची आमची दोघांची झाली. मी दिल्लीमध्ये गेलो होतो. दिल्लीत आपले मित्र पत्रकार जे जुने आहेत ते गेले की आम्हाला भेटते. त्यांनी विचारलं की तुम्ही राज्यभर आता प्रचार केलाय, काय स्थिती आहे? तर मी त्यांना म्हणलं की राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना निवडणुकीनंतर हे दोन्ही पक्ष संपणार आहे. त्यांना तर फारच वाईट वाटलं. आणि ज्या दिवशी त्यांनी युतीची घोषणा केली, एका पत्रकारानं विचारलं की रावसाहेब दानवे असं म्हणले की दोन्ही पक्ष अस्तित्वात राहणार नाही. तर ते म्हणले, भाजपमध्ये रावसाहेब दानवेचं कोण ऐकतं? मी त्यांना म्हणलं, गावचा सरपंच मला भाजपनं केलं, पंचायत समितीचा सभापती मला भाजपनं केलं, 2दा आमदार मला भाजपनं केलं, 5-12 खासदार भाजपनं केलं, राज्याचा अध्यक्ष भाजपनं केलं, केंद्रात 2दा मंत्री भाजपनं केलं, तर माझं कोणी ऐकत नाही. त्यांना आग लागायची काही कारणच नव्हतं. जी सत्तेवर ती मांडली. आणि नंतर निकाल लागल्यावर काय परिस्थिती आली? राष्ट्रवादीचे आले 7, यांचे आले 9. एका बाजूला आमचा पक्ष 150 जवळ चाललाय, एकाचे 7 आणि एकाचे 2 आकडे गाठू शकले नाही. त्यामुळं उद्धव ठाकरे साहेबाला मी कसं पाहतो असं मला विचारलं तर उद्धव साहेबांनी मूळ विचारधारेपासून बाजूला गेले आणि त्याच्यामुळं या पक्षाची वाताहत झाली. त्यांनी मूळ विचारधारा सोडायला नाही पाहिजे होती आणि आता ते भरकटल्यासारखं झालं तो पक्ष. त्यामुळे उद्धव साहेबांची मनस्थिती जी आहे, आता स्वतःचे कार्यकर्ते इतरत्र पळू नये म्हणून पुन्हा आता या त्या पक्षाशी हातमिळवणी करून
आपला पक्ष वाचवण्याचा ते प्रयत्न करतायत बस. हीच भावना शरद पवारांच्या विषयीची पण आहे. की शरद पवार परत वेगळे आहेत. जवळजवळ स्पष्ट झालंय पुण्यात काय चाललंय. दोघं एकत्र आलेचे, मूक संबंधित झाली ना, काय करतील बिचारे. ठाकरे बंधू मुंबईत एकत्र आले आहेत. आनंदाची गोष्ट आहे, काही फरक पडणार नाही. बंधू एकत्र आले याच्या पलीकडे काही होणार नाही. मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर 100% होणार. मराठी महाराष्ट्रीयन. महाराष्ट्रीयन आणि मराठीमध्ये पुन्हा फरक येतो ना. नाही, असं- महाराष्ट्रीयन राहतो माणूस आणि अन्य भाषा बोलत राहतो असं नाही, पण भाषा होतं. आणि महाराष्ट्रात राहणारे मराठी. पण एकूणच तुम्हाला महापालिकेच्या निवडणुकांमध्ये एक एक विरोधक नावाची गोष्ट कुठे दिसते आता. काय अर्थाने तुम्हाला किती तुमच्याशी लढत आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे, पण साऱ्या महापालिकेचा विचार करता सगळ्यात जास्त महापालिका या भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीत. धुळ्यामध्ये वेगळी परिस्थिती, जळगावमध्ये वेगळी परिस्थिती, सोलापूरमध्ये वेगळी परिस्थिती, छत्रपती संभाजीनगरमध्ये वेगळी, जालन्यामध्ये वेगळी, सांगलीमध्ये वेगळी, जालन्यात काय होईल? जालन्यात तर 100% भाजप निवडणार आहे. पण या महापौर भाजपचा होणार आहे. पण या सगळ्या निवडणुकांमध्ये जो काही एक फॅक्टर असतो ते परत म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणून किंवा अन्य सुद्धा, तो आहे दलित मुस्लिम आणि त्यांची एक गठ्ठा मतं. तर तुम्ही ह्या गठ्ठा मतांना विभाजित करणं किंवा असं करणं या ज्या प्रोसेस म्हणजे स्ट्रॅटेजी वाईज जे म्हणत होतो म्हणजे नुरा कुस्ती, तर या मतांकडे किती कसं बघताय? हे बघा, आम्ही तर मतदान सगळ्याला मागतो. आमची अपेक्षा आहे की जो कोणी या देशात राहतो, जो या देशावर प्रेम करतो, त्यांना आम्ही मतं मागतो. दलिताची मतं आम्हाला मिळतात, काही प्रमाणात मुसलमानाची मतं आम्हाला मिळतात. आम्ही काही मतं मागण्यामध्ये भेदभाव नाही करत. आम्ही तर सगळ्याच मतं मागतो. दिया त्यारा भला, नाही दिया त्यारा भला. पण मेजॉरिटीना जो काही आमचा वर्ग आहे, जो आमच्या विचारधाराशी जोडला आहे, तो तर 100% आम्हाला पडतो. त्यामुळे यांना मतं मागत नाही आम्ही असं कसं म्हणता येईल. आम्ही तर सगळ्यालाच मतं मागतो. मोदीची घोषणा आहे सबका साथ सबका विकास. ज्या काही योजना मोदीजींनी काढल्या त्याचा लाभ तर आम्ही सगळ्यांना देतो. आणि तुम्हीच मला प्रश्न विचारला, तुम्ही लाभधारक मतदार केलेत का? पण ते बी तर आमचे लाभधारकच आहे. आम्ही त्यांनाही लाभाच्या मेळ्यात बोलवतो त्यांना. ते का नाही मतदार? असं नाही, कोण म्हणणं होत नाही, मतदार पडतात. आता आम्ही मुस्लिम समाजाचे तिकीट दिलेच विधान परिषद आपल्या महापालिकेत सुद्धा काही काही ठिकाणी. पडतच नाही असं नाही आहे, पडतात मतं. पण असं नाही की सगळे मतं ते आम्हाला देतील. 29 महापालिकांमध्ये पैकी भाजप कसं असेल चित्र? हे बघा, मी आपल्याला सांगितलं की सगळ्यात मोठा पक्ष भाजप राहील, हे सूर्यप्रकाशापेक्षा स्वच्छ आहे. एका नगर महापालिकेचं विश्लेषण करणं शक्य नाही, पण सगळ्यात जास्त महापालिका या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येतील. लोकसत्ता लोकसंवाद कार्यक्रमामध्ये रावसाहेब दानवे यांनी आपल्याला मोकळेपणाने उत्तरं दिलेली आहेत. हा कार्यक्रम इथेच थांबला असं मी जाहीर करतो.